एलवडेवाडी प्रभाग क्रमांक 40च्या अपक्ष लोकप्रिय उमेदवार कल्पनाताई उदयसिंग मुळीक यांनी कोंढवा बुद्रुकचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी बोलताना उमेदवार कल्पनाताई मुळीक यांनी सांगितले की माझे पती उदयसिंग मुळीक गेल्या 40 वर्षांपासून समाजात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच राजकीय काम करत आहेत। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे। तरी जनतेने आगामी 2026 पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला जनतेची सेवा करण्यासाठी निवडून द्यावे। मी जनतेची नगरसेवक म्हणून नाही तर जनतेची सेवक म्हणून काम करेल, असे आवाहन कोंढवा बुद्रुक एलवडेवाडी प्रभाग क्रमांक 40च्या लोकप्रिय उमेदवार सौ कल्पनाताई उदयसिंग मुळीक यांनी मतदारांना केले। यावेळी कार्यक्रमास जनसेवक उदयसिंग मुळीक, नारायण घोडके, विजय मोहिते, चंद्रकांत जाधव, वसंत मामा चौगुले, बाळासाहेब चव्हाण, माणिक सातपुते, बुबूसाहेब, सागर कांबळे, शरणप्पा तळेकर, किशोर भोसले, अतुल भंडारी, भारत काळे, मोनिकाताई काळे, सुवर्णाताई गोरे, नारायण घोडके, चंद्रकांत धारणकर, आप्पासो धेंड, शैलेश तुपे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी जनसेवक उदयसिंग मुळीक यांनी सांगितले की कोंढवा बुद्रुक एलवडेवाडी प्रभाग क्रमांक 40 या भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मी सामाजिक राजकीय काम करत आहे। जनतेचे प्रश्न कसे सुटतील याला माझे पहिले प्राधान्य असेल। त्यामुळे राजकीय जोड बाजूला ठेवून यापुढे काळात जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार असून जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून जनतेची सेवा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत काम करण्याची संधी माझी पत्नी सौ कल्पनाताई उदयसिंग मुळीक यांना द्यावी। या भागामध्ये सतत भेडसावणारा पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी, ड्रेनेज लाईन, विजेचा प्रश्न असे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत। मात्र मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आहे। त्यामुळे जनता ही मुळीक कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी मला आशा आहे। माझी पत्नी पक्षातून नाही तर जनतेतून उभी आहे। पक्ष मोठा की जनता मोठी हा निर्णय जनतेने घ्यावा। मायेची सावली देणारी छत्री ही आमची निशाणी असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या पत्नीला निवडून द्या, असे आवाहन मुळीक यांनी केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।